हरिओम. मी योग शिक्षिका सौ रुमा राहुल पारेख. मी सध्या योग विद्याधाम ईश्वरपूर येथे योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. हरिओम. मी राहुल जयसिंग पारेख, योग शिक्षक. मी सध्या योग विद्याधाम ईश्वरपूर येथे कार्यरत आहे. आज आपण ओंकार याविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत आणि ओंकाराचे महत्त्व, ओंकार कसा म्हणायचा ह्याचं आपण शास्त्रोक्त ज्ञान घेणार आहोत. तर जेव्हा ओंकार हा सृष्टीचा बीज मंत्र ओंकाराला म्हटलं जातं. जेव्हा संपूर्ण पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हा त्यातून जो पहिला ध्वनी आला तर तो आहे ओंकार. ओंकार हा अ, उ आणि म ह्या 3 अक्षरांपासून बनलेला आहे आणि अनुस्वाराची अर्धमात्रा असते. ह्याच्यामध्ये अ आणि उ हे 2 स्वर आहेत आणि म हे व्यंजन आहे. तर मूळ ध्वनीवर कोणताही संस्कार न करता ओंकाराचे उच्चारण करता येतं, म्हणून ह्याला आद्य बीज मंत्र असं मानलं गेलेलं आहे. जे सर्व मंत्रांचा शिरोमंत्र म्हणून ओंकाराला मानलं जातं. प्रत्येक धर्मामध्ये ओंकाराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हिंदू धर्म घ्या, जैन धर्म घ्या किंवा इस्लाम धर्म घ्या, फक्त शब्द वेगळे असतील पण ओंकाराचं महत्त्व आहे तेच आहे. आता कोणत्याही धर्मामध्ये कुठलाही मंत्र जर असेल तर त्याची जर सुरुवात ओंकारानं केली, म्हणजेच ओंकाराची जर जोड त्या मंत्राला मिळाली तर त्या मंत्राला पूर्णत्व प्राप्त होते आणि त्याची प्रचिती खूप छान रीतीनं येऊ शकते. आता हा जो ओंकार आहे हा म्हणायचा कसा? तर ओंकार जेव्हा आपण म्हणत असतो, आता ओंकारामध्ये सुद्धा मी आत्ताच सांगितलं की अ, उ आणि म हे 3 म्हणजे 2 स्वर आहेत आणि 1 व्यंजन आहे. तर हे जे 3 अक्षर आहेत हे अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्याचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे प्रत्येक धार्मिक कार्याची सुरुवात ही ओंकाराशिवाय होतच नाही, त्याला पूर्णत्व येत देखील नाही. असा हा जो सृष्टीचा हा जो बीज मंत्र आहे ओंकार, तर हा म्हणायचा कसा? तर ह्याच्यामध्ये काय आहे, अ हे अक्षर आहे, हे आपण तोंड उघडं ठेवूनच सुरुवातीला ओंकार म्हणताना एक दीर्घ श्वास घ्यायचा असतो. अचं उच्चारण जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपलं तोंड उघडच असतं. तर हे उच्चारण आपण 2 सेकंदासाठी करायचं आहे. त्यानंतर हळूहळू आपण तोंड मिटत जाणार आहे. तोंड जेव्हा मिटत जातो तेव्हा आपोआपच उच्च उच्चारण होतं आणि हे जे उच्चारण आहे हे 3 सेकंदासाठी आपण करणार आहोत. आणि त्यानंतर जेव्हा आपण मकार म्हणत असतो, जेव्हा आपले ओठ मिटले जातात तेव्हा आपोआप मकार आपल्या तोंडातून बाहेर पडतो आणि ते जे उच्चारण आहे ते आपण 5 सेकंदासाठी करणार आहोत. अशा पद्धतीने हा जो ओंकार म्हणायचा आहे हा तुटक तुटक म्हणायचा नाहीये, तर सलग आपण हे 3 अक्षर सलग म्हणायची. आपोआपच ओमचा ध्वनी त्यातून बाहेर पडणार आहे. जेव्हा आता आपण अचं उच्चारण करतो तेव्हा आपल्या नाभीपाशी त्याची कंपनं जाणवतात. नाभीपाशी म्हणजे मणिपूर चक्र जिथं आहे तिथं आपल्याला त्याची कंपनं जाणवत राहतात. जेव्हा आपण उचं उच्चारण करतो तर त्याची कंपने आपल्याला मानेपाशी जाणवतात आणि जेव्हा आपण मचं उच्चारण करतो तेव्हा त्याची कंपने आपल्या डोक्यामध्ये जे सहस्त्रार चक्र आहे तर तिथं त्याची कंपने खूप छान रीतीनं जाणवतात. जर आपण ओंकार करत असताना जर कान बंद केले आणि हा जर मकार, आता मी मगाशीच सांगितलं की अ आणि उ पेक्षा मकार हा 5 सेकंदाचा करायचा आहे. तर जेव्हा आपण 5 सेकंदाचा मकार करतो आणि जर तुम्ही कान झाकले तर खूप सुंदर डोक्यामध्ये त्याची कंपनी आपल्याला जाणवत राहतात. अशा पद्धतीनं आयडियली ओंकार हा 10 सेकंदाचा म्हणायचा असतो. तर हा जो ओंकार जाप करायचा आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ कोणती? तर पूर्वी ब्रह्ममुहूर्तावर वगैरे करत होते, पण आजकाल काय हे कोण करणार नाही किंवा हे पॉसिबल नाही सगळ्यांनाच. तर सूर्योदयापूर्वीची वेळ सकाळची ही सर्वात उत्तम वेळ आहे. अशा स्थितीमध्ये की जिथं कोणताही उपद्रव नसेल, वाहनांचा वगैरे आवाज नसेल, गोंगाट नसेल, अशा शांत जागी आपण ओंकार साधना
करायची आहे। त्यासाठी काय करायचं आहे, उठल्यानंतर आपलं शौच मुखमार्जन करून आपण स्नान वगैरे करायचं आहे। स्वच्छ कपडे घालून योगा मॅट किंवा सतरंजी घालायची आहे। एखाद्या रूममध्ये किंवा टेरेस असेल, बाग असेल, अशा ठिकाणी ओंकार प्रतिमा असेल तर ओंकार प्रतिमा ठेवायची आहे। वातावरणामध्ये थोडंसं सात्विकता येण्यासाठी मंद सुगंधाची अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्या उपास्य देवतेचं स्मरण करायचं आहे आणि स्मरण करून ती देवता आपल्या पाठीशी आहे अशा पद्धतीनं आपण कल्पना करायची आहे आणि योगा मॅट घालून आपण ओंकार जापला सुरुवात करायची आहे। आता हा ओंकार जाप कसा करायचा तर हे आपण सरांच्याकडून पाहणार आहोत। आताच आपल्याला कल्पना दिलेली आहे त्याप्रमाणे ओंकार म्हणत असताना शांत जागा तर पाहिजेच, त्याचबरोबर मन ही स्थिर पाहिजे, मनात कोणतेही विचार नको, निर्विकार मन, प्रसन्न चेहरा, अशा अवस्थेमध्ये ओंकार म्हणायचे आहेत। सुरुवातीला आपल्याला जे सुखकर आसन, पद्मासन आसन सर्वात चांगलं, मात्र जर पद्मासन जमत नसेल तर जे आसन आपल्याला सुखकर होईल असं कोणत्याही आसनात बसायचं आहे। दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करायची आहे। पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर, डोळे अलगद मिटून घ्या, मनामध्ये कोणतेही विचार यायला नाही पाहिजेत आणि अशा अवस्थेत आपण ओंकार म्हणायचा आहे। सुरुवातीला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, त्यानंतर दीर्घ श्वास सोडायचा आहे, त्यानंतर ओंकार म्हणण्यापूर्वी एक परत दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत ओंकार म्हणायचा आहे। तर तुम्हाला मी त्याचं थोडक्यात कसं करायचं आहे हे दाखवतो। मी आताची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, मनामध्ये कोणतेही विचार नाहीत। हे अक्षर आपल्या नाभीपासून ते गळ्यापर्यंत हे करायचं आहे। त्यानंतर गळ्यामधून आपलं ऊ हे स्वर निघणार आहे आणि त्यानंतर मकार हा तेथून पुढं मस्तकात पर्यंत मकार भिनणार आहे। तर एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, परत एक दीर्घ श्वास घ्या, अशा रीतीने आपण ओंकार म्हणायचे आहेत। आता सरांनी आपल्याला ओंकार कसा म्हणायचा हे आपल्याला दाखवलं। आता आपण ओंकार म्हणायचं शिकलो, पण आता ओंकाराचे फायदे काय, कारण कुठल्याही गोष्टीचे फायदे माहिती असल्याशिवाय आपण तिकडे जास्त लवकर वळत नाही। तर ओंकाराचे अगणित असे फायदे आहेत, शारीरिक, आध्यात्मिक आणि धार्मिक। आता धार्मिक तर मी सांगितलंच की कुठल्याही धार्मिक कार्याची सुरुवात ओंकाराशिवाय होत नाही। प्रत्येक जो मंत्र आहे त्याची सुरुवात ही ओंकाराशिवाय होत नाही किंवा त्याला ते पूर्णत्व येत नाही। आता ओंकाराचे फायदे, जेव्हा आपण ओंकार म्हणत असतो तेव्हा आपल्या गळ्यामध्ये कंपन आपल्याला जाणवतात। तर इथे आपल्या गळ्यामध्ये थायरॉइड ग्रंथी असते। आजकाल ब्लड प्रेशर, डायबिटीस, त्याच्यात जोडीला आता थायरॉइड हा आजार एक कॉमन आजार झालेला आहे। तर त्याच्यासाठी ह्या ओंकाराचं जेव्हा आपण जाप करतो 5 मिनिटं 10 मिनिटं पुढे पुढे अभ्यासाने जेव्हा आपण वाढवत नेतो तेव्हा ह्या थायरॉइड ग्रंथीचे काम खूप छान पद्धतीने चालायला मदत होते। फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते। फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढल्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनचा इंटेक वाढतो, दिवसभर आपल्याला ताजंतवानं वाटतं, फ्रेश वाटतं। त्याच पद्धतीनं
छोट्या मुलांमध्ये आता बऱ्याच शाळांमध्ये हा प्रयोग आता करतायत की जेव्हा मुलांना ओंकार साधना करायला सांगतात तेव्हा त्या मुलांची स्मरणशक्ती खूप छान वाढलेली दिसून येते, एकाग्रता वाढते किंवा लहान मुलांमध्ये जो चंचलपणा असतो तो कमी झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीनं मेंदूची कार्यक्षमता, कारण जेव्हा आपण मकार लांबवतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये त्याची कंपनी जाणवतात, साहजिकच आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे विसराळूपणा किंवा अल्झायमर सारखे जे आजार आहेत त्याच्यावर मात करणं खूप सोपं जातं. ह्याच पद्धतीनं ब्लड प्रेशर ते जर आटोक्यात राहायचं असेल तर ओंकार साधना हे खूप छान त्याला पर्याय आहे. ब्लड प्रेशर आटोक्यात राहतं, त्याच पद्धतीनं आपलं मानसिक संतुलन चांगल्या पद्धतीनं राहतं, कुठल्याही संकटावर मात करायची आपल्या शरीराची कॅपॅसिटी तयार होते, आध्यात्मिक प्रगती होते. त्याच पद्धतीनं आपले जे षड्रिपू आहेत काम, क्रोध, मोह, मद, मत्सर ह्याच्यावर आपलं संतुलन येतं. त्यामुळं डायबिटीस असतील किंवा ब्लड प्रेशर असतील हे ताणतणावामुळे निर्माण होणारे आजार आहेत, तर त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं आपण काबू करू शकतो. म्हणजेच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यासाठी देखील ओंकार साधना महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं ओंकाराचे असंख्य फायदे आहेत, सांगेल तेवढं थोडंच आहे. ओंकाराचे फायदे आता आपण पाहिले. आता आपण सरांच्याकडून एकादश ओंकार कसे म्हणायचे आहेत ते आपण आता पाहणार आहोत. शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. सावकाश डोळे उघडायचे.
हरिओम. धन्यवाद.